नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत दाल पकवान. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला चना डाळ धुवून घ्यायची आहे स्वच्छ. इथं मी 1 कप चना डाळ घेतली आहे. 2-3 पाण्याने चना डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला भिजत घालायची. आता आपण पक्वानसाठी लागल्याने आपण ग्रीन चटणी तयार करून घेऊ. हिरवी चटणी तयार करून घेऊ. इथं मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे. एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय. 4-5 हिरवी मिरची घ्यायची आहे आणि 2 चमचे फुटाणे, चवीपुरता मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे. आता आपल्याला पक्वान बनवण्यासाठी मी इथं 1 कप मैदा घेतलाय आणि 2 चमचे रवा घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे. हाताने थोडं क्रश करून टाकायचं आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचंय. त्याला चांगलं मिक्स करून हाताने असं पिठाला चोळून घ्यायचंय तेल. आणि आता आपल्याला हे पीठ चांगलं भिजून घ्यायचंय. जसं आपण पोळीला भिजवतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचंय. चला, आपलं पक्वानचं पीठ भिजून तयार आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊ. आणि आपण जी डाळ भिजवली होती ती आता आपण कुकरमध्ये टाकायची आहे. आपण आधीच डाळ धुवून घेतली होती, त्याच्यामुळे हे डाळीचं पाणी सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे. थोडंसं पाणी आणखी टाकायचं आहे. पाव चमचा हळद घालायची. चवीपुरतं मीठ घालायचंय आणि थोडंसं तेल घालायचंय. आता याला झाकण लावून आपल्याला याचे 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता आपली डाळ शिजतीये ना, तोपर्यंत आपण पक्वान तयार करून घेऊ. मस्त पीठ भिजलंय. आता आपल्याला मोठे या छोटे ज्या प्रकारे आपल्याला पक्वान करायचे त्या पद्धतीने आपण याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. थोडंसं मैदा लावून आपण याला असं पोळीसारखं लाटून घ्यायचंय. आणि काटा चमच्याने याला असे टोचे मारून घ्यायचे, जेणेकरून आपली पुरी फुलणार नाही. आपल्याला फक्त क्रंची करून घ्यायची, फुलवायची नाही पक्वान. आता याची कढाई गरम झाली, याच्यामध्ये तेल घालायचंय आणि मध्यम आचेवर आपल्याला हे दाल पक्वान तळून घ्यायचे. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पक्वान तळून घ्यायचे.
बघा तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आपला पकवान बनवून तयार आहे. एकदम छान तळल्या गेलेलं आहे. आता हे काढून घेऊ. आता याच पद्धतीने आपल्याला सगळे पकवान तळून घ्यायचे आहेत. चला आपले दाल पकवान तळून तयार आहे. एकदम क्रिस्पी झाले. आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ. डाळीला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं तडका पॅन मध्ये 2-3 चमचे तेल घातले आणि थोडेसे अद्रकचे तुकडे घातले. थोडासा हिंग घालायचा चिमटभर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि डाळीला तडका द्यायचा आहे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मी खूप जास्त घोटून नाही घेतली डाळ, अशीच छान लागते. चला आता आपण चाट तयार करून घेऊ. आता पकवानावर सगळ्यात आधी डाळ टाकायची. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची. सगळीकडून अशी कोथिंबीर मस्त छान टाकून घ्यायची आणि याच्यानंतर आपल्याला थोडीशी शेव टाकायची याच्यावर. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर चिंचेची चटणी टाकायची आहे. ही चिंचेची चटणी मी घरीच तयार केली आहे. आता ग्रीन चटणी टाकायची, म्हणजेच हिरवी चटणी टाकायची याच्यावर. एकदम छान बनवून तयार होतं दाल पकवान घरच्या घरी. एकदा तुम्ही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.